हा रॅन्डम आहे का रे? हा बाय बा कळलं ना लोकांना. ॲक्च्युली आम्ही खूप जिंकलो, सगळ्या मॅचेस जिंकलो. नमस्कार मंडळी, कसे आहात? तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. आणि आजचा ब्लॉग हा विशेष असणार आहे कारण आज आम्ही क्रिकेट प्रॅक्टिस करायला जातो आहे. एक सेलिब्रिटी लीग आहे डोंबिवलीमध्ये, ज्यात खूप सारे सेलिब्रिटीज खेळतात आणि त्यात मी एका टीमचा कॅप्टन आहे. आमच्या टीमचं नाव आहे दादा कोंडके 11. सगळ्या लेजंडची नावं ठेवलेली आहेत टीमला. आणि माझ्या टीममध्ये खूप सारी मंडळी आहेत, छान छान मंडळी आहेत जी तुम्हाला दिसतीलच. आणि आत्ता बॉक्स क्रिकेटची टुर्नामेंट असल्यामुळे आम्ही टर्फ बुक केलं आहे, पण त्याच्यात पण आम्ही बॉक्स क्रिकेट खेळणार आहोत, म्हणजे खालून मारायचं आहे. सो जे क्रिकेट खेळतात त्यांना माहीत आहे की अशा वेळेस खालून मारणं किंवा खालून खेळणं किती कठीण असतं. पण आम्ही आता तो प्रयत्न करणार आहोत आणि प्लस सेलिब्रिटी असल्यामुळे अजून मजा येणार आहे. सो त्याच्यामुळे हा ब्लॉग पूर्ण बघा. आणि मागचे ब्लॉग जर तुम्ही बघितले नसते तर प्लीज जाऊन बघा, लाईक करा, शेअर करा. या आहेत बॅट आणि हे आहेत बॉल. बघा हत्यारं तर सगळी रेडी आहेत, आता फक्त लढाई बाकी आहे. आणि क्रिकेटला तुम्हाला माहितीच आहे, क्रिकेटर्स जे असतात ते ॲक्च्युली क्रिकेट खेळताना लढाईच करत असतात. पण आज लढाई जरा कमी करायची आहे कारण सेलिब्रिटी पण असणार आहेत. आणि आज आम्हाला पोचायचं आहे 7 वाजता गोरेगावला. 7 ते 9 बुकिंग आहे. तर त्याच्यात पण झालेलं असं आहे की आम्ही 6 वाजताच निघतो आहे कारण मुंबईचं ट्रॅफिक. आता बघूया आम्ही किती वाजता पोचतो आहे आणि किती वाजता प्रॅक्टिस चालू होते, कारण लोक जसे जसे येतील तशी तशी प्रॅक्टिस सुरू होईल. सो भेटूया. ही आमची अंधेरी आहे. इथे एक सबवे होता आधी, आता 2 झालेत, तरी पण ट्रॅफिक तेवढंच असतं. आणि असं काहीतरी नवीन काढल्यानंतर परत काहीतरी रस्त्याचं काम काढतात आमच्याकडे, त्याच्यामुळे अजून ट्रॅफिक होतं. पण त्याच्यामुळेच आम्ही लवकर निघालो आहे आणि आता लवकर पोचू असं वाटतंय. तरी बघूया. बघा हे अशा प्रकारचं ट्रॅफिक असतं हायवेला, पूर्ण जाम. तर माझी एक स्ट्रॅटेजी आहे की मी शक्यतो ट्राय करतो की सर्व्हिस रोडनेच जायचं, त्याच्यामुळे पूर्ण ट्रॅफिक अवॉइड होतं. आणि सर्व्हिस रोडला पण ट्रॅफिक लागलं तर मग तुम्ही काही नाही करू शकत. ॲम्ब्युलन्स आहेत, त्यांना जाऊ द्यावे. तर आता मी एका मित्राला पिकअप केलेला आहे. तो सेलिब्रिटी नाही आहे पण तो माझ्या दृष्टीने सेलिब्रिटी आहे. लाईट लावला मागचा यार, हे यार क्या यार तुमच्या मांडीला खास नाही रे, लाईटचा खाली आहे. तर हा माझ्या कॉलेजचा मित्र आहे अमेय चव्हाण आणि त्याचं युट्यूब चॅनल आहे मांडीला खाज म्हणून. त्याच्यावर ते क्रिकेट बद्दल चर्चा करतात, चर्चा कमी भांडतात जास्त. वायफळ गप्पा. हा तर थोडा मागे थांब, तुझ्या चेहऱ्यावर लाईट घे. हा बस बस, आता कसा दिसतोय. तर अशा प्रकारे ह्याला आता पिक केलेला आहे. ह्याचा पार्टनर पण येणार आहे. तो खरं तो येणार होता पण त्याला लेट झाला नेहमीप्रमाणे. भावेश सुरते आमचा. आणि तो आल्यानंतर पण मजा येणार आहे कारण तो खूप लोकांचा फॅन आहे ज्याचे आम्ही फॅन नाही करत. नो हेट्रेड असं आहे. पण धोनीचं नाव घेतलं की यांच्या चॅनलवरचा जो त्याचा चेहरा आहे तो बघण्यात फार मजा येते. आणि आज आम्ही त्याला त्याच्यावरूनच छळणार आहोत. आणि तो आल्यावर बघूच काय गंमत आहे. काय सांगशील आम्ही तू? नाही, आता धोनीने जे करून ठेवलंय त्याच्यासमोर भावेश सुरते जे काही बोलतो ते वायफळच असतं. धोनी आणि विराट दोघं मिळून जे करून ठेवलं, आणि विराट अजून पण करतोय. फक्त मी कोणाचा फॅन आहे ते एवढं सांगतो, भावेश रोहित शर्माचा तो खूप मोठा फॅन आहे. म्हणजे आता जाऊ दे, मी मला वाईट शब्द वापरायचे नाही, तो एवढा मोठा फॅन आहे. नको हे फॅमिली चॅनल, आपलं फॅमिली चॅनल. मांडीला खाजचे व्हिडिओज मी बघत असतो. त्यांच्या मांडीला खूप खाज आहे एवढंच सांगेन मी. खूप चांगले व्हिडिओज करतात. आणि एक तुम्ही ऑब्झर्व करा मांडीला खाजला, मी तर ह्यांना मेसेज करतच असतो, पण एक ऑब्झर्व करा तुम्ही की धोनीचं नाव कुठे निघालं की सुरतेचा जो चेहरा होतो, क्या बात आहे. आज आपण त्याच्यावर बोलणारच आहोत सुरतेबद्दल. सुरते आला तर बोलू. पण मला असं वाटतं की कोहलीने सेंचुरीज ज्या मारलेल्या आहेत त्या रांचीमध्ये धोनीच्या घरी गेल्यानंतरच मारलेल्या आहेत. खूप कष्टानंतर टर्फ मिळाला. वाव, कडक आहे. तुम्हाला कोणाला यायचं असेल तर तुम्ही सुद्धा करा बुकिंग. कडक टर्फ आहे, खूप मोठ्याच्या मोठा.
वाव, काय वाटतंय. तर एवढा चांगला असून काही फायदा नाही. आलेले आम्ही तिघच आहोत. आणि 7चं बुकिंग होतं. 6:30 वाजले, 7:15 झाले. हा, जवळजवळ झाले असतील. कोणी आलेलं नाही. आम्ही तिघं आता खेळणार आहोत थोडा किंमत वेळ. नाही, पैशाला किंमत नाही. पैशाला किंमत नाही, काही कोणाला काही पडलेली नाही. बघूया. भावेश सुद्धा गोरेगाव स्टेशनला होता. अजून पोहोचतोय. पण या आता कदाचित आम्ही तिघं तरी चालू करू. 6 वाजता ऍक्च्युली सांगायला पाहतो. नाही येत आहेत आता हळूहळू. कोणाला येतोय काय म्हणतो. तुमचा मेन प्लेअर आलाय गौऱ्या. मी यूट्यूब चॅनल चालू केलंय. हा बस बस. तर त्याच्यात आमचा जो मेन प्लेअर आहे मुंबई इंडियन्सचा, आणि विशाल देवरुखकर बॉलिंग करताना वा क्या बात आहे. आणि सुरते पण आलाय. सुरते काय सांगशील. घरी जा. गौऱ्या बॅटिंग करतोय. घाबरले रे. गौऱ्याला सर कमरेच्या खालून टाकायचा आहे बॉल. प्रेशर आला रे. काय कॉम्पिटिशन ओ तुला कशाला. थोडी प्रॅक्टिस होईल. हा जागेवर ना. आपला नेहमीचे फालतू रूल. तब्येत ठीक आहे एकदम व्यवस्थित आहे. आणि हा मार. 6. स्पेलिंग सांग. अँटीबायोटिक्स. मस्त बॉलर आहे. त्याचेच बॉल खेळत होतं. थोडे सापडले तुला म्हणजे मी तिथनं ओ जस्ट मिस झाला रे. हरकत नाही, चला खेळूया आता. जमा होता. बघायचा रिप्ले बघायचा. मला वाटलं त्याचा डेंजर एंड बघत होतो. सिंगल. अशा प्रकारे एक मॅच झालेली आहे आणि आम्ही एक मॅच जिंकलो आहे. आणि आमचे काही नवीन प्लेयर्स आलेत. नाईस रन. काय वाटतं तुला, कसं वाटतंय खेळून. खूप भारी वाटतं. हां कडक खेळलो ना, मजा आली. शाबाश. चिकी चालू. वाईट होता. 3 बॉल 8. अशा प्रकारे आम्ही सगळ्याच मॅच जिंकतोय. आणि गौऱ्याने आता रिव्हर्स शॉट मारलाय. त्याच्या आधी एक 4 मारला. हा विकेट तर म्हणजे गौऱ्याची बॉलिंग म्हणजे अरे हा म्हणजे चांगली. शॉट आहे गौऱ्या. शाबाश. आणि विशाल सर दमलेले आहेत आताच. शॉट आहे चौका. क्या हा शॉट मिळालाय आपल्याला. हा शॉट मिळालाय. बस फक्त तुम्हीच मध्ये आलात. 4. 1 बॉल 4. चौका आलाय. चौका कळलं काय. ठीक आहे. काही मॅच टफ करण्यासाठी मी काही बॉल लूज टाकतो. 8 झाला. 2 बॉल 8. काय
नॉट आउट 2 बॉल नो 10. हा रॅन्डम आहे गौरी. हा बाय बा कळलं ना लोकांना. ऍक्च्युली आम्ही खूप जिंकलो, सगळ्या मॅचेस जिंकलो. हा बा हा हरलेल्या टीम मध्ये एकच माणूस होता हरलेल्या टीम मध्ये. बघा आम्ही जिंकलो आणि आम्ही नाचो. आणि साधारण गौऱ्याने सगळ्यांना आउट केलंय. कधी कधी आमच्या टीम मेंबर्सना पण आउट केलं गौऱ्याने. नाही ते रेकॉर्ड झालं पण आउट केलं सगळ्यांना. नाही खरंच खूप चांगली बॉलिंग केली विशाल सरांनी. नाही गौऱ्याने चांगली केली आणि सगळे चांगले खेळतात. मला असं वाटतं की आम्ही जाऊ दे, चला बाय. प्रतीकला मी पाण्याची बॉटल आणायला सांगितली तर प्रतीकने दरवाजा ओपनच ठेवलाय आणि पाण्याची बॉटल आणायला गेलाय. काय म्हणणं तुझं आम्ही त्याच्यावर? चुका होतात माणसाकडून. हो आणि चुका काय, परत बोल वाक्य. चुका होतात माणसाकडून आणि पॅन चुका या बघा या चुका आहेत. त्याने केलं खूप चुकीचं आणि बरोबर वाटलं मला. प्रतीक दरवाजा बंद केला असतास तर बरं झालं असतं रे थोडासा. काय वाटतं तुला, काय सांगशील? मेलबर्न वरून पाणी घेऊन आलो. हो मेलबर्न, हो मेलबॉर्न. बघितलं शेवटी होतं की पहिला घोट जो आहे तो पाण्याचा सुरतेच घेणार आहे. मला माहित होतं. पहिला घोट घेतो पण शेवटचा घोट त्याला नाही घेत. आयुष्य त्याचा घोट शुड आय गेट मोर पर्सनल? शुड आय इथे व्हिडिओ ते काही नाव आहेत मी घेऊ शकतो आता. नको तू काळो का तेस नको. थोडा उजेडात आहे मागे मी मागे. खूप कष्ट केले, खूप मेहनतीने आम्ही क्रिकेट खेळलो, जिंकलो. त्यामुळे पाण्याची गरज जास्त होती या दिवसात. हे कट करीन मी. मला ते पाणी द्या रे कोणीतरी. जे की फायनली मित्रांनो घरी आलोत आणि खूप धमाला झालं आहे आत्ता. कारण आम्ही 7 ते 9चं बुक केलं होतं आणि 10पर्यंत खेळलो कारण लोकच लेट आली. पण मजा आली, सगळे भारी खेळले. गौऱ्या भारी खेळला, विशाल सर भारी खेळले, कृणाल भारी खेळला. सो टीम चांगली आहे. आय होप की प्रसाद म्हणून मित्र आहे आमचा तो पण भारी खेळला. सो टीम तर चांगली आहे. आता बघू टुर्नामेंट कशी होते. उद्या पण एक प्रॅक्टिस आहे, पण उद्या व्लॉग करणार नाही, उद्या प्रॅक्टिसच करणार आहे. आणि आय होप की तुम्हाला हा व्लॉग खूप आवडला असेल. तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि आईबाबा आणि साईबाबाची शपथ घेऊन सांगतो सबस्क्राईब करा आणि हाईप करायला विसरू नका. येस, भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.